हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 9, भाग 15. बुद्धिमत्ता वाढणे आणि उच्च मूल्य वाढणे एकच आहे का? नक्कीच. उच्च मूल्यांकरता उच्च बुद्धिमत्ता जरुरी आहे, कारण त्यासाठी पुष्कळ बाबतीत समजेची आवश्यकता आहे. विवेक जास्त व्यापक असल्याने बुद्धीला बरेचसे घटक दिसू शकतात. तरी सुद्धा एखाद्यापाशी उच्च मूल्ये असली तरी चांगला तर्क नसू शकतो. सगळ्यात सुजाण माणसांना तर्काचा पाया नसतो. माहिती गोळा करणे हा ज्ञान संपादनेच्या अनेक मार्गांतील एक मार्ग आहे. म्हणून हे शक्य आहे की त्यांनी दुसऱ्या मार्गाने तीच उंची गाठली असेल. जेव्हा मूल्यांचं ज्ञान पद्धतशीरपणे घेतलं नसेल तर ते चौफेर नसण्याची शक्यता असते. बुद्धीची वाढ कुठेतरी सीमित राहते. तर्क लावण्याच्या प्रयत्नाने चिंतन सुरू होते. तर्काशिवाय विवेक पूर्तता होत नाही, परंतु तर्क माहितीवर अवलंबून आहे. जे काही दिसत नसेल त्याला तर्क लावता येणार नाही. उदाहरणार्थ, गुन्ह्यांमुळे व्यवसायापेक्षा जास्त व लवकर पैसे मिळतात. मला भरपूर आणि झटपट पैसे हवेत, म्हणून मी गुन्हेगारीकडे वळायला हवे. हा तर्क सबळ वाटतो जेव्हा माहिती इथपर्यंत सीमित असते, परंतु अजून जास्त माहिती असेल तर ते सबळ वाटणार नाही. इतर बाबी, उदाहरणार्थ गुन्हेगारीतील जोखीम, नैतिकता, मानवी नातेसंबंध वगैरे, हे समजल्यावर निष्कर्ष बदलू शकतील. जेव्हा तर्क शिकायला लागतो तेव्हा जे आधी स्पष्ट होतं त्याची आता विश्वासार्हता डगमगते. ही साक्षीभावाची सुरुवात. जर एखादा तर्क धुडकावतो तर तो कसा पुढे जाईल? आणि जर तो इतर बाबी पाहूच शकत नाही तर तर्क केवळ जे दिसलं त्यावर अवलंबून राहील. उच्च मूल्य असल्यामुळे जास्त दिसू शकतं. उच्च बुद्धिमत्ता स्वतः चुकत नाही आणि इतरांच्या चुकांपासून दक्षता पण घेते. तामिळ भाषेत एक म्हण आहे, पाल्मिरा झाडाखाली बसून दूध पिऊ नका. पाल्मिरा वृक्षापासून पांढरी दारू बनवतात. दूध तिथे पिताना बघणाऱ्यांना वाटेल की आपण दारू पित आहोत. आपल्याला दारुडे असं संबोधलं जाईल. त्याचे सर्व परिणाम भोगावे लागतील. श्रेष्ठ बुद्धी हे टाळते. समस्या सोडवण्यापेक्षा ती निर्माणच न करणे सरस. उपचारांपेक्षा प्रतिबंध उत्तम.